कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या माध्यमातून कृषी महामेळावा दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी सुरू झालेला आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत। प्रतिसाद चांगला मिळतोय। प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे त्यांनी या ठिकाणी जो स्टॉल लावलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणलेल्या। तर हे सगळ्या भाज्या शेतकऱ्यांच्या आहेत, त्याच्यामध्ये कृषी विभागाचा काही संबंध नाही। कृषी विभागाचा संबंध एवढा निश्चित आहे की ह्या चांगल्या प्रकारच्या ज्या भाज्या आल्या त्याचं मार्गदर्शन कृषी विभागाचं आहे। जुन्नर तालुक्यातील कृषी विभाग एक उत्कृष्ट त्यांचं काम आहे। शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं जातं। प्रामुख्याने नारायणगाव या ठिकाणी त्यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता आहे। कोण इन्चार्ज असतील त्यांनी त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे। आपण या ठिकाणी पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी विक्रीसाठी ठेवलेल्या, म्हणजे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत। नैसर्गिक गुळसुद्धा या ठिकाणी आहे। नारायणगावच्या या कृषी विभागाचं काम निश्चित चांगलं आहे, परंतु त्या ठिकाणचे जे कार्यालयाची दुर्दशा झालेली आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय हे वेगवेगळे प्रकार। ताई, काय नेमकं हे वस्तू कुठल्या आहेत? हे आपलं देशी बियाण्याचा स्टॉल आहे हा। काय नावं, काय नावं? भाताचे याचे 50 प्रकार दिसत आहेत। भाताचे बरं, आपल्या शेताकडे 150 प्रकार आहेत। इथे आपण 50 प्रकार आणलेत। ह्या परिसरातले जे भात आहेत, जसं खडक्या, रायभोग, आंबेमोहोर, जीर, ते हे सगळे भाताचे प्रकार आपण इथे ठेवलेत। त्याचबरोबर गव्हाचे 7-8 प्रकार आहेत आणि भरड धान्याचे प्रकार आहेत, भाजीपाल्याचे प्रकार आहेत, कडधान्याचे प्रकार आहेत। तर आपल्या गेले 10 वर्षापासून सह्याद्री स्कूल चासकमान धरणापाशी एक संस्था आहे, त्या अंतर्गत आपण परिसरातल्या शेतकऱ्यांबरोबर देशी बियाण्याचं काम करत आहोत। देशी बियाणे संवर्धन आणि नैसर्गिक शेती या 2 विषयात आपण काम करत आहोत। आणि आता आपल्याकडे देशी बियाण्याची बँक आहे आणि परिसरात एक 40 शेतकरी जोडले गेलेले आहेत ह्या कामाशी। मॅडम, तुमचं नाव काय आणि तुमचा मोबाईल नंबर? माझं नाव दीपा मोरे, मी कृष्णमूर्ती फाउंडेशन खाली अंतर्गत हे काम करत आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 94 40 63 30 63। तुमच्या हातामध्ये जी पिशवी आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे? हे नाचणीचं बियाणं आहे। नाचणी ज्याला आपण इंग्लिशमध्ये फिंगर मिलेट म्हणतो किंवा रागी, तर हे अतिशय पौष्टिक असतं। ह्यात प्रोटीनचं कंटेंट, लोहाचं कंटेंट, कॅल्शियमचं कंटेंट खूपच चांगलं असतं। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नाचणी फार उपयोगाची आहे आणि कोणत्याही वातावरणात ते तग धरून राहतं आणि छान उत्पादन देतं। राळे कुठे? राळे आपल्याकडे मॅडम, राळ्याचा उपयोग नेमका काय? पूर्वी आपण ज्या पुऱ्या खायचो ना, त्या पुऱ्यामध्ये राळे टाकली जायची, ते राळ्याची पुरी असायची। राळा हे एक तर आहे की अतिशय तग धरून राहणारं पीक आहे, कोणत्याही वातावरण ते उत्पादन देतं आणि दुसरं त्याच्यात फायबरचं कंटेंट भरपूर असतं। तर त्यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर ते खूप छान आहे राळा, आणि म्हणून हे अतिशय पौष्टिक आहे। म्हणून ते उपवासासाठी, म्हणजे आपण जे म्हणतोय प्रसादासाठी म्हणून आपण राळ्याचा वापर केलेला आहे। पण आता असं झालेलं आहे की फक्त तेवढ्या एका दिवसासाठीच आपण राळा खातो आणि बाकीचे दिवस आपण खात नाही। तर याचा हा अर्थ आहे की आपण राळा आपल्या नेहमीच्या आहारात घेतला पाहिजे। बोला। आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण आहे की आपल्याकडे हा लाल मका दिसतो, जो सर्वसाधारणपणे आपल्याला दिसत नाही, पण हाही आपण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे। अतिशय सुंदर देखणा आहे आणि चवीला पण खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये कस आहे। नेहमीचा मका आपण जो खातो त्याच्यामध्ये जादा पाणी असतं, पण ह्यात कस आहे। तसेच गव्हाचे आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत। बन्सी गहू आहे, खपली गहू आहे, काळी कुसळ आहे आणि हा पैगंबरी आहे, जो अतिशय मैद्याला पर्यायी आहे आणि अतिशय पौष्टिक आहे। मॅडम, इथे प्रतिसाद कसा मिळतो आणि काही सूचना आहेत का कृषी विज्ञान केंद्रासाठी? प्रतिसाद खूप छान आहे। कृषी विज्ञान केंद्रांना आमचे मनापासून आभार, आम्हाला संधी दिल्याबद्दल आणि आपल्या कामाचं जास्ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि आम्ही ह्या सगळ्या व्यवस्थेबरोबर खूप खुश आहोत। सगळ्यांचे आभार मानायला आवडतील आम्हाला। चला, थँक्यू मॅडम। थँक्यू। नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुरू असलेला हा कृषी महोत्सव, या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा, सेवा, बँकिंगसुद्धा, तर या ठिकाणी वन खात्याने सुद्धा चांगल्या प्रकारे समुपदेशन करण्याचं काम चालू आहे। बिबट्यापासून कशा प्रकारे काळजी घ्यावी, जनजागृती कशी असावी, आपण जरा जाणून घेऊया। सर, आपलं काय नाव? ऋषी गायकवाड। वन खात्यामध्ये कुठल्या पोस्टवर आहे तुम्ही? आता रेस्क्यू करतोय साहेब, सगळ्या रेस्क्यू। तुम्ही
म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का डिपार्टमेंटला कामाला आहे? बेसवरती पण ऑल डिपार्टमेंटचं कोण आलं नाही का मग? डिपार्टमेंटच्या आता जेवण करायला कोण आलं होतं? आपले हेच आहे ना विशाल गुंड म्हणून. अच्छा बरं ठीक आहे. काय शेतकरी बांधवांना कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी काय तुम्ही सांगाल? आता ज्यांच्या समस्या आहे तिला आपण पिंजरे वगैरे ते लावतोय, पण आता एक लिक्विड पण आलेलं आहे. ते लिक्विडमुळे त्याचं ते वास्तव्य सोडून बाहेर जातोय नाही का, तर प्रयत्न चालूच आहे. काय कुठलं लिक्विड आहे? आता ॲनिमल्स लिक्विड म्हणून आलं. ॲनिमल गो. हा ॲनिमल त्याचा खरोखर उपयोग होतो रिझल्ट आहे. आम्ही 2 ठिकाणी केलं होतं. आता पिंपरी पेंढारला एका ठिकाणी लावण्यात आलेलं होतं अच्छा. एका शेतकऱ्याच्या घराजवळ. तिथे बिबट्या पण आला आणि त्या स्मेलमुळे लोकांना त्याचा त्रास झाला कशाचा? नाही काय असतं ते मिलीवरती आहे. तेवढं मिली ते आपण 5 लिटर तुम्ही कर्मचाऱ्यांना सांगत नाही का किती मिली टाकायचं? 5 मिलीचं घ्यायचं ते आणि 1 लिटर ते प्रॉपर बिबट्यासाठी नाही आहे पण नाही बिबट्यासाठी आहे आणि बिबट्यासाठी आहे. असं कुठं लिहिलं असं बिबट्यासाठी आहे म्हणून? वन्य प्राणी त्याच्यासाठी पण आहे. वन्य प्राणी म्हणजे बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी आहे. आणि बाकीचे जे झाले रानडुक्कर वगैरे शेतीचे अच्छा. नुकसान वगैरे होतात त्याच्या आहे. काय शेतकरी बांधवांना काय आव्हान? शेतकरी बांधवांचं एकच आव्हान आहे, जेणेकरून जेवढे लवकरात लवकर बिबट्या कमी होतील तेवढं ते चांगलं राहील. चला शेतकरी बांधवांनो, बिबट्या संदर्भात काळजी घ्या. वन खात्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. आपण स्वतःची काळजी घ्या की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळेल. या ठिकाणी विघ्नर कारखान्याचा स्टॉल आहे. विघ्नर कारखान्याचा कारभार अतिशय उत्कृष्ट आहे. विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक गोलब, संचालक मंडळ त्यांचं काम चांगलं आहे. PDC बँकेचे संचालक संजयराव काळेसाहेब, त्यांचा संपूर्ण स्टाफ यांचं देखील नियोजन चांगलं आहे. जिल्हा बँकेच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी PDC बँकेचा स्टॉल लागलेला आहे. भीमाशंकर कारखान्याची उत्कृष्ट साखर आहे. S30, M30, SM30, L म्हणजे लार्ज आणि कोयते आहे. स्टाफ चांगला आहे. भीमाशंकरचं काम खूप चांगलं आहे. भीमाशंकरचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील अतिशय पारदर्शकपणे भीमाशंकर कारखाना चालवतात आणि म्हणूनच भीमाशंकर कारखान्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. भीमाशंकर कारखान्याला आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विघ्नरच्या या चांगल्या कारभारास भीमाशंकरच्या निश्चित त्याचं ते यश आहे असं म्हणावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतो विविध प्रकारच्या व्हरायटीज, सॅम्पल्स, बियाणे विक्रीला ठेवलेले आहेत. आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आज थोडासा प्रतिसाद कमी आहे किंवा काही स्टॉल अजून लागलेले नाहीत. परंतु 9 तारखेला हा संपूर्ण कृषी महोत्सव आपल्याला भरलेला पाहायला मिळेल आणि निश्चित या ठिकाणी गर्दीसुद्धा पाहायला मिळेल. नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद पहिल्या दिवशी त्या मानाने आहे. या ठिकाणी 4 व्हीलर गाड्या देखील विक्रीला ठेवलेल्या आहेत. आता आपण त्यांना जरा विचारूया आजच्या स्टॉलमध्ये सहभागी झाल्यामुळे काही डिस्काउंट वगैरे आहे का? काय कोण बोलेल? सर आज तुम्ही या ठिकाणी गाड्या ठेवलेल्या स्टॉलवर म्हणजे डिस्प्लेला कृषी प्रदर्शनामध्ये, तर काय शेतकऱ्यांना स्वस्तात गाडी मिळेल का? भेटेल ना सर. काय ॲक्च्युली किंमत काय? आता तशी पाहिजे गेलं 6 लाखापासून गाड्यांची किमती आहेत आपल्याकडे. आता ही जी गाडी आपल्या समोर आहे ही अल्ट्राच गाडी आहे, बरं. टॉप एंड आहे. 8.25 लाखापासून याची प्राईस आहे. पेट्रोल प्लस CNG गाडी येते. त्याच्या खाली 2 मॉडेल येतात आपल्याकडे, म्हणजे टियागोपासून चालू आहेत गाड्या. तर आता आता कृषी प्रदर्शनामध्ये तुम्ही गाडी ठेवल्यामुळे शेतकरी बांधवांना काय डिस्काउंट किती मिळणार? डिस्काउंट ॲडिशनल करतो ना आपण, 5 ते 10 हजार रुपये ॲडिशनल डिस्काउंट करू. तुमचा पत्ता सांगा, मोबाईल नंबर सांगा. आमचा पत्ता श्रीदा मोटर्स, वालदाडी माळा, पुन्हा नाशिक हायवे, नारायणगाव. शेतकरी बांधवांनो, टाटा एक नाव म्हणजे ब्रँड आहे. टाटाच्या गाड्या निश्चित घ्या, त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो आणि दर्जेदार गाड्या आहेत असा दावा कंपनीचे अधिकारी करत असतात. आणि टाटा म्हणलं का टाटा नामही काफी आहे असं म्हटलं जातं, ते उगाच नाही. या ठिकाणी शेतीसाठीची अवजारं आलेली आहेत. फोटोग्राफर्सकडनं फोटो काढून घेतले जातात. त्याचबरोबर इथे काही जे मंडळी पाहायला येत आहेत त्यांचाही प्रयत्न आहे की आपण ट्रॅक्टर घ्यावं, असा प्रयत्न होते. भाऊ काय म्हणाले? काय दिलाय? ट्रॅक्टर. अच्छा, विक्री झाली? अरे अभिनंदन. पहिल्याच दिवशी पहिलाच स्टॉल लावला आणि पहिल्याच दिवशी पहिलीच बुकिंग. पहिलं कस्टमर कोण आहे? कोण आहे कस्टमर पहिलंच? कुंजीर साहेब आहेत. बरं बरं. ते अवसरीचे गावचे आहेत. अच्छा. इकडे मला असं वाटतं की मी
आणि मी तुम्हाला पण चांगलं ओळखतो वाणी साहेब. धन्यवाद. मी गबाजी गोपाळे ग्रोमॅक्स ट्रॅक्टरमध्ये मी जॉब करतोय आणि कमी दिवसामध्ये मी माझी चांगली प्रगती दाखवली आणि माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. हे दुसऱ्या कंपनीमध्ये होते ते आता माझ्यासोबत आलेत. हा सुद्धा मॅकॅनिक हेड मॅकॅनिक आहे. हे इकडं हेड मॅकॅनिक हे आंबेगाव तालुक्याचे आहेत आणि हे जुन्नर तालुक्याचे आहेत आणि हे आमच्या कंपनीचे मेन्स आहेत. काय कृषी विज्ञान केंद्राला काही सूचना वगैरे? सूचना आपण देऊ. आज पहिला दिवस पहिली सुरुवात पहिला दिवस, दुसऱ्या दिवशी दुसरा ट्रॅक्टर, तिसऱ्या दिवशी तिसरा ट्रॅक्टर. हाच आदेश तुमची भरभराट हो आणि या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील अधिकाधिक फायदा हो. ओके. धन्यवाद. आदेश. कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज किंवा औषधे या ठिकाणी विक्रीला आणली जातात आणि या ठिकाणी सेल होत असताना शेतकरी बांधवांना या स्टॉलचा देखील चांगल्या प्रकारे फायदा होतोय. रामकृष्ण दादा कुठून आले? काय कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी जे कृषी महोत्सव भरवतो, मेळावा भरवतो, काय सूचना वगैरे? आत्तापासून तर प्रदक्षिण जरा बरं वाटते, चांगलं वाटतंय. बरी वाटते. अजून 2 दिवस गर्दी वाढेल असं आहे. अशा गर्दी वाढीचा धन्यवाद. या ठिकाणी या प्रदर्शनाची माहिती घ्या, पाहणी करा, आनंद देखील या ठिकाणी घ्या. आपण इथं पाहतोय विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. शेती उपयुक्त, गृह उपयोगी सर्व प्रकारच्या या ठिकाणी इथे वस्तू विक्रीला ठेवलेल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहतो इथं विविध प्रकारच्या वस्तू विक्रीला आलेल्या आहेत आणि प्रत्येक व्यावसायिक आपल्या परीनं आपल्या वस्तू सेल करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण पाहतोय टाकी लिकेज असेल किंवा पाईपलाईन फुटली तर ती कशा प्रकारे लिकेज काढलं जातं हे सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. शेतकरी बांधवांना इथं या, पाहणी करा आणि तुम्हाला जे योग्य उपयुक्त वाटतंय त्या वस्तू निश्चित घ्या. कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल दादा मेहर यांचं नियोजन चांगलं आहे. त्यांचं संचालक मंडळाचं देखील खूप नियोजन चांगलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय बांगा टायरवाले इथं आलेले आहेत. एक नावाजलेली पार्टी आहे. सर नमस्कार. नमस्कार. काय सूचना कराल? कसा प्रतिसाद मिळतो? मी इथे पहिल्या वर्षीच आलो आहे तर मला बरं वाटलंय, लय चांगला वाटतो. मी स्टॉल लावून बीकेडी कंपनी साहेब, आमचे बीकेडी कंपनी साहेब आले ते, इंडिया हेड आमचे माळसेकर साहेब आहेत टेक्निकल आणि आमचे एरिया मॅनेजर आहेत करते ते. आता इथे जर एखाद्याने टायर विकत घेतला तर त्याला काय डिस्काउंट मिळेल का? डिस्काउंट देतो ना. अच्छा, धन्यवाद. डिस्काउंट दिलेला आम्ही. शेतकरी बांधवांचा दुवा घ्या. शेवटी शेतकऱ्यांसाठी एक केविकेचं कृषी महामेळावा आहे. या ठिकाणी जे स्टॉल लागलेले आहेत किंवा जे इन्स्ट्रुमेंट विक्रीला येत आहेत ते शेतकऱ्यांना सवलत मिळायला हवी का जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा अधिकचा फायदा होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो तशी मागणी देखील तुम्ही तशी करा. आपण पाहतोय सगळे आहेत. सगळ्यांना आपण पुन्हा भेटायला येणार आहोत. चला धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद. या ठिकाणी दुसरा ट्रॅक्टर सेल झाला काय? दुसरा ट्रॅक्टर सेल झाला? दुसरा पण. अरे वा वा, धन्यवाद. त्यांचं हार्दिक अभिनंदन. थोड्याच टायमात डिलिव्हरी होणार आहे. तुम्ही मगाशी सांगायचं ना. चला धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय येतोय चॅनलचं नाव विग्नर टाइम्स. आपण या ठिकाणी पाहतोय शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आलेले आहेत. अजूनही प्रतिसाद अधिकचा वाढू शकतो. आजचा दिवस जो आहे तो पहिला दिवस आहे त्याच्यामुळं सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. अजून काही स्टॉल लागणे बाकी आहे. इथे आपण पाहतोय लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा आणलेली आहेत का जेणेकरून इथं सहभागी झालेल्या लोकांना किंवा मुलांना त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल. त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना नाश्ता करण्याची देखील व्यवस्था केली जाणार आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडंसं आपल्याला असं वाटतं आहे की प्रतिसाद कमी आहे, परंतु 9 तारखेपासून 9, 10, 11 3 दिवस तर प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला दिवस आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला इथे गर्दी कमी पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे असं वाटतं की प्रतिसाद कमी आहे. कृषी विज्ञान केंद्र
शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग राबवत असतं. शेकडो एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीची लागवड केलेली आहे का जेणेकरून शेतकऱ्यांना सगळे प्रयोग या ठिकाणी सुलभतेने पाहायला मिळतात. शेतकरी बांधवांनो, या कृषी विज्ञान केंद्राला इकडे या, भेट द्या, स्वतःचं नॉलेज वाढवा आणि इतरांना देखील हे नॉलेजची म्हणजे या ज्ञानाची माहिती द्या का जेणेकरून याचा फायदा लाभ सगळ्यांना होईल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. नारायणगावच्या कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळतोय. वही गल्ली सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. कधीही न संपणारी वही या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टॉल लागलेत त्याचा फायदा देखील या ठिकाणी लोक घेत आहेत आणि त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तू तातडीनं कशा पद्धतीनं शेगडीवर वस्तू तयार केल्या जातात त्याबाबतची माहिती देखील या ठिकाणी मिक्सरवर ज्यूस कसा केला जातो त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी. तेलाचा पंप आहे या ठिकाणी. चॉकलेट आहे, बिस्किट आहेत. कशाची बिस्किट आहे ती? गव्हाची बिस्किट आहे. केवढ्याला एक पॅकेट? 60ला 1, 100ला 2. अच्छा ठीक आहे. चला, तुमची विक्री जास्त हो, तुमचा व्यवसाय चांगला झाला पाहिजे. गृहोपयोगी वस्तू या ठिकाणी विक्रीला आणलेल्या आहेत आणि प्रतिसाद देखील चांगला मिळतो आहे. आरोग्यासंदर्भात, शेती संदर्भात सगळ्या प्रकारचं या ठिकाणी विक्रीला वस्तू आलेल्या आहेत. गॅस बचत असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे, अगदी मोबाईलला कवरसुद्धा या ठिकाणी टाकून दिला जातो आहे आणि तो सुद्धा अगदी स्वस्तामध्ये आपण इथे पाहतोय. वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईलचे कवर विक्रीला आलेले आहेत. त्याचबरोबर ते स्वस्तात विक्री केली जाणार आहे. कृषी प्रदर्शनामध्ये विक्री करायला आलेल्या वस्तूमध्ये निश्चित बचत आहे. याच्याकडे आपल्याकडं 17 प्रोचा कवर आहे का? अच्छा, तो नाही. कुठल्या कंपनीचे? अच्छा, बाकीचे. चला, हरकत नाही. सॅमसंग आहे, MI आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती या ठिकाणी विक्रीला आहेत. चांगला प्रतिसाद मिळतोय. मसालेवाले आहेत, अगरबत्तीवाले आहेत आणि 100ला 3 असं म्हणतायत. मसालेसुद्धा आहेत या ठिकाणी. नाचणी, पापड चांगल्या क्वालिटीच्या पाहायला मिळतात. नाचणी नागली एक आरोग्यासाठी खूप किफायतशीर आहे. शेतकरी बांधवांनो, इथं या, पाहणी करा, माहिती घ्या आणि याचा लाभ अधिक प्रमाणामध्ये घ्या तर जेणेकरून या गृहोपयोगी वस्तूंचा किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी उपकरणं आहेत ती कशा पद्धतीनं अशी उपयोग केला जातो, वापर केला जातो ते देखील या ठिकाणी समजून घ्या. शेतकरी बांधवांनो, नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि लोकांना तो निश्चित कृषी विज्ञान केंद्रामध्ये ज्या ज्या वस्तू विक्रीला येत आहेत ते शेतकरी अधिक प्रमाणामध्ये खरेदी करतात. आता हे नेरकर हे नाव मोठं ब्रँड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे काटे आहेत, त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे सगळे अवजारं आहेत आणि सेलसुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. भाऊ नमस्कार. नमस्कार. आजचा प्रदर्शनाचा पहिला दिवस कसा प्रतिसाद आहे? छान, उत्तम. छान आहे. आता इथे तुम्ही वस्तू विकायला आणता, इथं जर शेतकऱ्यांनी एखादी वस्तू घेतली त्याला काय डिस्काउंट देता? हो, नक्की. चला, धन्यवाद. तुमचा व्यवसाय चांगला हो आणि कृषी विज्ञान केंद्राचा फायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना देखील व्हावा अशी अपेक्षा आहे. आता या ठिकाणी पहा, चणे, फुटाणे, वेगवेगळ्या व्हरायटी, चिक्की, सध्या थंडी आहेत, सॉक्स वगैरे विक्रीला आहेत. आता हे नवीन जी स्टाईल आहे, पॉम्पॉम बांधलेलं आहे, हे लेडीज सॉक्स आहेत, जेंट्स सॉक्स आहेत. सगळ्याच व्हरायटी भरपूर या ठिकाणी आहेत. लोकांची गर्दीसुद्धा पाहायला मिळते. गृहोपयोगी वस्तू या ठिकाणी विक्रीला आहेत आणि लोकांनी सुद्धा खरेदीला आपल्याला गर्दी पाहायला मिळते. अगदी स्वस्तामध्ये इथं शर्ट विकायला आहेत. केवढ्याला शर्ट आहे? 250-300. 250-300. त्याचे किती दिवस टिकणार? अरे सालों चलती है दादा. अच्छा, सालो चलती आहे. तर बघू, सालो चलती आहे, पाहून घ्या. दिन चलने वाली आइटम टेन्शनवाले आयटम नाही असं म्हणतायत. खरेदी करा, वस्तू पाहून घ्या. कृषी विज्ञान केंद्राच्या या महोत्सवाचा शेतकऱ्यांना निश्चित उपयोग होणार आहे. शेतकरी बांधवांनो, वस्तू खरेदी करताना खात्री करून घ्या, काळजी घ्या जेणेकरून त्या वस्तूचा तुम्हाला देखील उपयोग होईल. आता या ठिकाणी बघा, जडीबुटीसुद्धा विक्री करायला आणलेली आहे. आरोग्यासाठी या जडीबुटीचा फायदा होऊ शकतो. आपण माहिती घेऊन वस्तू खरेदी करा जेणेकरून त्याचा उपयोग
तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे होईल. नारायणगावच्या या कृषी प्रदर्शनाचा लोकांना चांगल्या प्रकारे फायदा होतो. या ठिकाणी पहा चिक्की विक्रीला आणलेली आहे. मोठ्या प्रमाणात चिक्की आहे. ही कशाची चिक्की आहे? हे गोळपट्टे चंद्रगुळापासून बनवलेले, यामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल साखर नसते. हे गोळपट्टे आहे, जवस पट्टे आहे, कुठून आले तुम्ही? खोबरा पट्टे आणि इचलकरंजी. कुठून आले? इचलकरंजी, कोल्हापूर. इचलकरंजी. हा, काय चिक्क्यांचे नावं सांगा ना. चिक्क्या कुठल्या कुठल्या? आपल्या गोळपट्टे, तिळपट्टे, खोबरा पट्टे, जवस पट्टे आहे. सगळ्या चंद्रगुळामध्ये बनवलेले आहेत, बिगर केमिकल, बिगर साखर. आता हे कधी बनवलेली आहे? हे आता का आज माल आलेला आहे, फ्रेश माल आलेला, आज चालू झालेला तुम्ही स्वतः बनवता? आणि आपण आपले डिस्ट्रीब्युटर असतो. चला ठीक आहे. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी वस्तू घेताना तुम्ही ते जे सांगतात त्याची देखील खातरजमा करून घ्या. परंतु विक्रीला येत असलेल्या वस्तू निश्चित उपयुक्त आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आहे. शेतकरी बांधवांनो, आपण याचा लाभ घ्या. मागच्या वर्षी हे बेड विकायला आले होते. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र तो माणूस आला नाही. तर यावेळी ते आलेले आहेत. बघूया, उद्या यांना पण भेटू. तर मागच्या वर्षी ज्या माणसाकडून बेल्ट घेतले होते त्याचा रिझल्ट सगळ्यांना एकसारखा आलेला नाही. परंतु ग्राहकांना या ठिकाणच्या कृषी प्रदर्शनाचा निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. दुकानदारांनाही आपला माल या ठिकाणी विक्रीला ठेवता येतो आणि खरेदीला सुद्धा लोकांना चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. ते पहा, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी लोणचे आहेत. गृहिणी पाहत आहेत, चव घेत आहेत. ताई नमस्कार. कसं आहे लोणचं? छान आहे. कुठून आले तुम्ही? आळेफाटा. आळेफाटा. काय नाव तुमचं? नाव काय? नाव ताई? अच्छा, नाव नाही. माय नेम इज कृष्णा शक्कर. ताई तुमचं काय नाव? तर काय इथं काय फिलिंग होतं आहे? काय सूचना आहेत का? काय नाही, चांगलं आहे. चला, धन्यवाद मराठीत बोलल्याबद्दल. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी येत असताना ज्या वस्तू विक्रीला येत आहेत त्याची तुम्ही सुद्धा खातरजमा करून घ्या, की जेणेकरून तुमची देखील फसवणूक होणार नाही. आता बघा, हे महिलांसाठीचा हा आयटम आहे. वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी विक्रीला उपलब्ध आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारचे कीचेन्स आहेत. खूप व्हरायटी आहेत. त्याचा तरुण वर्गाला निश्चित खरेदीला चान्स आहे. इथे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला आहेत. गाळणी आहे, स्टीलची गाळणी आहे, कैची आहे, मोठमोठे चाकू सुऱ्या आहेत. त्याचबरोबर इतर देखील साहित्य आहे. गृहिणी खरेदी करतायत. मागणी देखील चांगली आहे. इथं पाहतो आपण वेगवेगळ्या प्रकारची खेळणी उपलब्ध आहेत. खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा अधिकचा होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, नारायणगावच्या या कृषी महोत्सवामध्ये सहभागी होत असताना शेतकरी बांधव, हा ना, इथे कपडे देखील विक्रीला आहेत आणि खरेदीसाठी सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते. शेतकरी बांधवांनो, इथं या वस्तू खरेदी करा. खरेदी करत असताना त्याची वस्तूची खातरजमा करा, की जेणेकरून ज्याचा फायदा तुम्हाला अधिकचा होऊ शकतो. नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झालेली आहे. खरेदी करणाऱ्यांची संख्यासुद्धा अधिक प्रमाणामध्ये आहे. गृहोपयोगी वस्तू, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, अगदी इथं भेळसुद्धा विक्रीला आलेली बघा. म्हणजे असं ऑल इन वन हे कृषी प्रदर्शन आहे. या ठिकाणी या सगळ्या ज्या वस्तू विक्रीला आलेल्या आहेत, महिलांसाठी, पुरुषांसाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठी उपयुक्त वस्तू आहेत. आता इथे आपण पाहतोय दर्जेदार मसाले आहेत. शर्कर साहेब इथं आलेले आहेत. सरपंच आहेत. मॅडम नमस्कार. नमस्ते. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण कसा प्रतिसाद आहे? खूप सुंदर. खूप सुंदर आहे. बरं बरं. काय सूचना वगैरे? काही नाही, दरवर्षी KVK कृषी विज्ञान अंतर्गत अनेक उत्पादकांना या ठिकाणाहून संधी मिळते आणि या ठिकाणाहून अनेक प्रोडक्ट लोक घेऊन जातात. तसेच या ठिकाणी वाजवी दरात स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन अनेक गृहउद्योग करणारे या ठिकाणी पदार्थ घेऊन येतात आणि सर्वांनी या पदार्थांचा लाभ घ्यावा ही विनंती. काय ज्युनियर संगीता,
कशा आहात तुम्ही? खूप मस्त प्रतिसाद कसा आहे? छान आहे. छान आहे, धन्यवाद. तर तुमच्या व्यवसायाला पण शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी या, वस्तू खरेदी करा, तुमचा अनुभव इतरांना शेअर करा, का जेणेकरून तुम्हाला इतरांना शेअर करताना त्याचा फायदा तुम्हालाही होईल, इतरांनाही होईल. आजचा पहिला दिवस आहे, अजून 4 दिवस हे चालणार आहे. प्रतिसाद अधिकचा वाढू शकतो. अजून या लोकांची गर्दी या ठिकाणी वाढल्यानंतर सेलिंगसुद्धा वाढणार आहे. दुकानदारांचा देखील चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. या ठिकाणी विक्री करायला आलेले, खरेदी करायला आलेल्या मंडळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर निश्चित समाधान पाहायला मिळतं आहे. म्हणजे खरेदीदार आणि विक्री करणारे सगळ्या मंडळींना पहिला दिवस असतानासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ताई नमस्कार. काय काय विक्रीला आज? वाळवणीचे पदार्थ, अशा वाळवणीचे काय काय पदार्थ आहेत? बिबडी आहे, कुरडई, परत अजून बटाट्याची चकली, सांडगे, इन्स्टंट पीठ पण आहे, थालीपीठ, ढोकळा पीठ, अजून रेशन कार्डाचे. कसा प्रतिसाद? खूप छान आहे आम्हाला आजचा प्रतिसाद. काय केला काही सूचना वगैरे? नाही केवी गेला काय सूचना नाही. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीची सुविधा खूप छान केली आहे त्यांनी आणि प्रतिसाद पण चांगला मिळाला आम्हाला. चला धन्यवाद. काळजी घ्या. शेतकऱ्यांना थोडं स्वस्तात द्या, तुमचाही नुकसान होऊ देऊ नका. आमचंही नाव होऊन देत आणि शेतकऱ्यांना पण आम्ही स्वतः चला धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, कृषी विज्ञान केंद्राच्या या कृषी महोत्सवाचा हाच तो फायदा आहे की या ठिकाणी खरेदी केलेली वस्तू दर्जेदार असते, पण आपण देखील पाहून घ्या. परंतु या कृषी महोत्सवाचा शेतकरी बांधवांना अधिक प्रमाणामध्ये लाभ होतो, दुकानदारांनाही त्याचा फायदा होतो. आता या ठिकाणी बघा, पेरू देखील विक्री करायला आणले. ताई पेरू कसे किलो? स्वतःच्या शेतामधले का विकत घेऊन विक्री करताय? विकत घेऊन विक्री करा, हरकत नाही. चला तुमच्या उत्पादनाला शुभेच्छा. ताई नमस्कार. काय विक्रीला? विक्रीला लोणचे आहेत. लोणचे कोणचे? आंब्याचे, कैरीचे? कैरीचं आहे, आवळ्याचा चुंद आहे, मोरावळा आहे, आवळ्याचं तिखट लोणचं आहे, आवळ्याचं गोड लोणचं आहे, कैरीचं आहे. बरं. कसा प्रतिसाद आहे? पहिल्या दिवशी जरा पहिला दिवस लोकं बरं चौकशी करतात, करतात. चव घेत आहेत. कृषी विज्ञान केंद्राला काही सूचना? नाही, त्यांनी नियोजन यावर्षी खूप छान केलेलं आहे. दरवर्षीचंही चांगलं असतं, सिक्युरिटी चांगली असते आणि ही संधी देतात, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. धन्यवाद. अनिल तात्या मेहर यांच्या कर्तृत्वाला नक्कीच लोक चांगलं म्हणतात. सरपंच मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आज काय नवीन व्हरायटी? नवीन व्हरायटी पुरण आहे, खरवस आहे. खरवस, हा पुरण. आता हे पारंपरिक पदार्थ म्हणजे आपली शेंगोळी. बरं. शेंगोळी आता काही महिलांना बनवता येते, काहींना नाही येत. पण आता ही नवीन मॅगी खाण्यापेक्षा तुम्ही कुळथाची शेंगोळी खा. त्याच्यामध्ये मसाला पण दिलेला आहे. कुळथाची शेंगोळी आयती तयार आहे. मॅगीसारखं गरम पाण्यामध्ये सोडली, मसाला टाकला की ग्रेव्ही तयार. असे नवीन प्रोडक्ट आपण घेऊन आले. पुरण मिक्समध्ये फक्त कोमट टाकलं की पुरण तयार. म्हणजे आजची जी धावपळीचं जे जग आहे त्याच्यासाठी चांगलं. कसा प्रतिसाद आहे? आज चांगला आहे. तसा पहिलाच दिवस असू सुद्धा जरा बऱ्यापैकी आहेत लोक. पुढचे 3 दिवस छानच असतील. धन्यवाद मॅडम, तुमचा सेल भरपूर हो. ताई नमस्कार. काय काय विक्रीला आणले आज? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत, व्हेज आणि नॉन व्हेजमधले सगळेच. आणि आता आपण नवीनच तयार केलेलं रेडी टू ईट मिसळ आहे. ती फक्त गरम पाण्यामध्ये टाकायची आणि उकळी द्यायची, ती मिसळ तयार होते. आणि आता नवीनमध्ये आपण फिश फ्राय मसाला बनवला आहे, शेवभाजी मसाला बनवला आहे, चिकन लपेटा बनवला आहे, हे नवीन आहे. आणि चहाचा मसाला आहे आपला. चहाचा मसाला? बरं, चला ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शेतकरी बांधवांनो, नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्राला प्रतिसाद चांगला मिळतो आहे. बघा, सगळे सुकामेवा या ठिकाणी ड्रायफ्रूट आहे आणि सेलिंगसुद्धा चांगल्या प्रकारे होतो आहे. ग्राहक येतात, पाहणी करतात आणि खरेदी देखील होणार आहे. आजचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे थोडी खुशी, थोडं पर्चेसिंग कमी आहे. नेहमीच्या मॅडम आहेत, एकदम क्वालिटी हळद विक्री करायला घेऊन येतात. कधी आम्हाला काही फुकट हळद देत नाही. ताई नमस्कार. तेवढे कष्ट आहेत. अच्छा, कष्ट आहेत? अरे आमच्या बातमीला कष्ट नाही. चला, असं हरकत नाही, विनोद केला. धन्यवाद मॅडम. काय प्रतिसाद कसा मिळतो? चांगला मिळतो प्रतिसाद. आज पहिलाच दिवस आहे. तुम्ही दरवर्षी येत असता,
काय सूचना वगैरे किंवा काय सांगाल? सूचना काय नाही, चांगली सोय आहे, केव्हीकेने चांगली सोय केलेली आहे धन्यवाद. आणि व्यासपीठ चांगलं उपलब्ध आहे, त्यामुळे मार्केटिंगलाही चांगलं आहे. आजचा पहिला दिवस आहे. कृषी विज्ञान केंद्राने आजच्या पहिल्या दिवशी चांगल्या प्रकारे, माझा ओरिजिनल आवाज आहे तो वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही. शुभेच्छा, तुमची इच्छा पूर्ण केली. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जे स्टॉलधारक आहेत हे आपल्यासाठी आहेत. आपण या ठिकाणी या सगळ्या स्टॉलला भेट द्या, खरेदी करा आणि ज्या वस्तू तुम्हाला आवडत आहेत किंवा तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर त्या देखील करा. नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्राच्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये स्टॉलधारक आलेले आहेत. प्रतिसाद चांगला मिळतो आहे. या ठिकाणी बघा, आता शेतकरी बांधव विविध प्रकारच्या व्हरायटीज विक्रीला आणत आहेत. नमस्कार, काय म्हणता साहेब? काही नाही, आपण ही शेतकऱ्यांची शेतमालास उत्पादन खर्च अधिक वाजवी नफा हमीभाव संरक्षण देणारी व्यवस्था निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी कृषी पणन मंत्र आणि तंत्र फाउंडेशन ही मातृसंस्था स्थापन केलेली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला प्रायोगिक तत्वावरती एकूण 54 कंपन्या स्थापन करायच्यात. त्यापैकी आम्ही 7 नारायणगाव सर्कल ऑफिसच्या अंडर 7 कंपन्या रजिस्टर करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि आमचा मानस आहे संपूर्ण तालुका हा ह्या 54 कंपन्या स्थापन करून 54 शेतमाल संकलन केंद्र उभी करून शेतमालाला उत्पादन खर्च अधिक वाजवी नफा हमीभाव संरक्षण देणारी व्यवस्था आम्ही निर्माण करू इच्छितोय. याचा प्रचार सर्व ठिकाणी व्हावा यासाठी मी विनंती करतो आपणास, आपण यात जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि हे शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं ही नम्र विनंती. कृषी धन्यवाद. विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी ज्या प्रकारचे जे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे, हिताचे, त्याचबरोबर ग्राहकांचे आणि स्टॉलधारकांच्याही फायद्याचे आहेत. शेतकरी बांधवांनो, इथे या, खरेदी करा आणि तुमचे अनुभव देखील इतरांना सांगा. आता ही स्ट्रॉबेरी आहे, या ठिकाणी मध आहे. हे मध गुळ टाकलेलं आहे का नॅचरल आहे? नॅचरल कसं किलो? 500 रुपये किलो. आता हे कुठं बनवलेलं आहे? ते रानातल्या मोह्यांचं काढलेलं आहे. त्याच्यामध्ये मिक्स निघालं तर? नाही, निघालं तर नाहीच निघणार. आम्ही बोलतोय तुम्ही कुठून आले? आमोंडी, भीमाशंकर साहेब. अच्छा, बरं बरं. किती वर्ष हे काम करता? 5 वर्ष झाले बचत गटात आले. चला, उद्या आपण येऊ, अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचू आणि खरेदी निश्चित करू. या ठिकाणच्या नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्राला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. आणि आता हे बघा, मागच्या वर्षी ताई इथे आलेल्या होत्या. ताई नमस्कार. नमस्कार. यावर्षी तुम्हाला पण नवीन आलोय वर्षाच्या आम्ही. खूप खूप शुभेच्छा. हो, सगळ्यांना. आम्ही ह्या वर्षी पण आलोय भेट द्यायला. या सगळेजण ह्यावेळेस नवीन ठेवलेले आहे आम्ही. काय काय व्हरायटीज आहेत यावेळेस? बोरखानाचे आणि हळदी कुंकासाठी नवीन नवीन व्हरायटीज ठेवलेल्या आहे. मिसळ फरसाण आणलेलं आहे ह्यावेळेस नवीन. तर नक्की या सगळेजण. काय शेतकरी बांधवांना, ग्राहकांना काय आव्हान कराल, काय सूचना कराल, किंवा कृषी विज्ञान केंद्राने जो महोत्सव भरवलेला आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला पाहिजेत का? समाधानी आहे का? ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा खूप छान आहे आणि सगळ्यांना लाईट वगैरे दिलेली आणि वेगळं दिल्यामुळं एकदम स्टॉल असा अट्रॅक्टिव्ह दिसतोय. त्यामुळं सगळेजण खुश होत आहेत. धन्यवाद ताई. तुमचा व्यवसाय पण भरभरून हो. या ठिकाणी सहभागी होणाऱ्या ग्राहकांना देखील त्याचा अधिकचा फायदा हो, अशाच आपल्याला शुभेच्छा आहेत. नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ज्या ज्या प्रकारच्या वस्तू इथे विक्रीला येत आहेत खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपल्याला या ताई भेटलेल्या आहेत. ताई नमस्कार. काय नवीन व्हरायटी आहे? मसाले पापड आपलं जे आहे वर्षभर चालू तेच. कसा आहे प्रतिसाद? आहे ना स्टॉल आपला. प्रतिसाद कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे. चला, धन्यवाद. पहिला दिवस आहे, अधिकचा प्रतिसाद वाढेल. आता इकडे ही खवय्य गल्ली आहे, या ठिकाणी आपण पाहतोय. इथे सुद्धा पहिल्याच दिवशी चांगली गर्दी पाहायला मिळतोय. सगळी मंडळी इथं ताव मारतात मस्तपैकी. सगळे फिरून आले, पाहून झालं आणि मग प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, पदार्थ खरेदी करून. तिथे पहा वडापाव वगैरे आहे, त्याचासुद्धा चांगल्या प्रकारे सेल होतो आहे. पहिला दिवस असताना देखील खाऊ गल्लीसुद्धा भरून गेलेली आहे. शेतकरी बांधवांनो, नारायणगावच्या कृषी प्रदर्शनामध्ये इथे या, सहभागी व्हा
आपल्या काही सूचना असतील तर त्याही निश्चित करा, सूचना सांगा आणि काही कमतरता असेल तर तेही या ठिकाणच्या सगळ्या मंडळींच्या कानावर घाला. शेवटी हे कृषी विज्ञान केंद्राचा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकरी बांधवांनो तुम्हाला याचा फायदा निश्चित चांगल्या प्रकारे होतोय. इथे सगळ्या महिला बसलेल्या आहेत. दादा नमस्कार. नमस्कार ताई, कसा प्रतिसाद? अतिशय छान प्रदर्शन. छान प्रतिसाद आहे. बरं बरं, हरकत नाही. जरा इथं मच्छी गल्ली आहे, कधी तळण्याचं काम चालू आहे. काही मंडळी शाकाहारी असतात, काही मांसाहारी असतात. ताई नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? आम्ही दरकवाडीवरून आलो. तालुका जिल्हा पुणे. काय कसा प्रतिसाद आहे? खूप चांगला आहे. चांगला आहे. चला धन्यवाद. तुमचा व्यवसाय चांगला हो आणि लोकांना चांगल्या वस्तू खायला मिळत. आपल्यासोबत नारायणगावचे माजी उपसरपंच वाजगे साहेब नमस्कार. अच्छा, वाजगे साहेब काय बोलत नाही. गोरडे साहेब कसा प्रतिसाद? एकदम उत्तम असं नियोजन ग्रामनेते मंडळाने केलेलं आहे. दरवर्षी अतिशय छान असं नियोजन त्यांचं असतं. अगदी गेले कित्येक वर्ष मला वाटतं उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या या कृषी प्रदर्शनाचा अतिशय उत्तम प्रकारे नियोजन सगळे आपले ग्रामनेते मंडळाचे सदस्य करतात आणि प्रतिसादही खूप छान असतो. आज पहिलाच दिवस असल्यामुळे कदाचित थोडी गर्दी कमी वाटत असेल, परंतु दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी दरवर्षी भेटत असतो. नक्कीच या ठिकाणी सहभागी झालेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मंडळींच्या ज्या शुभेच्छा आहेत, ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या बोलक्या आहेत. या ठिकाणचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तात्या मेहर यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे लोकांच्या ह्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ह्या बोलक्या प्रतिक्रिया तात्यांच्या चांगल्या कामाचं फलित आहे. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तात्या मेहर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. पहिला दिवस आहे, त्या मानाने चांगला सेल होतोय. ताई नमस्कार. कसा आहे पहिला दिवस आजचा? छान आहे, छान आहे. प्रतिसाद चांगला आहे. हो. काय केविकेला काय सूचना? चला धन्यवाद. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो या जास्त संख्येने खवय्या गल्लीमध्ये या, पावभाजी खा, आनंद घ्या, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आमच्या मॅडम इथं आहेत. मॅडम नमस्कार. 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 कसा प्रतिसाद मॅडम? एकदम छान. तुम्ही पण टेस्ट करा. काळ्या तांदळाची खीर आहे आपली. नाही टेस्ट तर आम्ही नक्कीच करणार आहे. काय केविकेला काय सूचना वगैरे? नाही काही नाही. तुम्हाला पुरस्कार मिळाला, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू मॅडम. जुन्नरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा जो कृषी महोत्सव भरवलेला आहे त्याला या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दुकानदारांचा, स्टॉलधारकांचा प्रतिसाद तर निश्चित चांगला आहे, परंतु ग्राहकांची गर्दीसुद्धा आज पहिल्या दिवशी देखील चांगली झालेली आहे. कृषी विज्ञान केंद्र शेतकरी बांधवांना निश्चित वरदान ठरतं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणच्या ग्राहकांना आणि स्टॉलधारकांना देखील फायद्याचं ठरतं आहे. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल मेहर, त्यांचं संपूर्ण टीम, KVKचे सगळे शास्त्रज्ञ, या सगळ्या मंडळींचं खूप मोठं योगदान आहे आणि प्रतिसाद देखील चांगला मिळतो आहे. शेतकरी बांधवांनो या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्या, सहभागी व्हा. काही सूचना असतील तर त्या सूचना देखील या ठिकाणी मांडा. कृषी विज्ञान केंद्र गेले अनेक वर्ष अशा प्रकारचा कृषी महोत्सव दरवर्षी भरवत असतं आणि प्रतिसाद देखील चांगला मिळत असतो. शासनाचं कृषी विज्ञान केंद्र जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर किंवा आजूबाजूच्या बहुतांश तालुक्यांना हे वरदान ठरत आहे. जुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे, त्यामुळे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत असतात. इथं विक्रीला आलेल्या वस्तूंची देखील चांगल्या प्रकारे खरेदी होते, प्रतिसाद चांगला मिळतो. विविध प्रकारच्या बँका ज्या आहेत ते सुद्धा आपल्या प्रकार सेवा कशा पद्धतीने उपयुक्त आहे, चांगली आहे हे देखील सांगण्यासाठी या ठिकाणी येत असतात. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांचा या कृषी महोत्सवाला पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. स्टॉलधारक देखील समाधान व्यक्त करत आहेत आणि प्रामुख्याने पहिल्या वर्षी म्हणजे यंदाच्याच वर्षी चांगल्या प्रकारचं नियोजन केल्यामुळं स्टॉलधारक खूप समाधान व्यक्त करत आहेत. ही सगळी जमेची बाजू आहे. शेवटी एवढं मोठं कामकाज करत असताना शेतकरी बांधवांचा प्रतिसाद, त्याचबरोबर स्टॉलधारकांच्या काय सूचना आहेत का हे महत्त्वाचं असतं. परंतु जे स्टॉलधारक आहेत किंवा सहभागी झालेले शेतकरी आहेत या सगळ्यांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत
आणि पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे सेल होतं आहे. त्यामुळं ग्राहक देखील खुश आहेत, विक्रेते देखील खुश आहेत. शेतकरी बांधवांनो, कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्या, अधिक संख्येने सहभागी व्हा, आपल्या कुटुंबासह या ठिकाणी या. शेतकरी बांधवांना ज्या विविध प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं त्याचाही लाभ घ्या आणि या स्टॉलवर ज्या ज्या वस्तू विक्रीला आणलेल्या आहेत त्याची खात्री करून खरेदी करा. काही सूचना असेल, एखादी वस्तू जर तुम्हाला असं वाटलं चुकीची आहे, आता बघा हे महोदय मागच्या वर्षी आपल्याला भेटले होते, त्यांनी बेल्टची विक्री केली होती, नंतर हे कुठं गायब झाले, लोकांना बेल्टच मिळाले नाही. साहेब, लोकांच्या थोड्याशा तक्रारी आहेत की मागच्या वर्षी तुम्ही काही लोकांना बेल्ट दिले पण नंतर सेकंड डे थर्ड डे लोकांना मिळाले नाही. ओके, आता मी इथे आहे. आता तुम्ही इथं आहे, पुन्हा एक डेमो माझा लाईव्ह करा. उद्या निश्चित तुम्हाला भेटू. नक्की. सगळ्या लोकांचे गैरसमज दूर होतील. नारायणगावच्या या कृषी प्रदर्शनाच्या या महामेळाव्याला प्रतिसाद. थँक्यू सर, आपण इथे आलात, मला आनंद वाटला. पुन्हा मी तुम्हाला भेटू शकलो. साहेब, मी तुम्हाला लक्षात ठेवलेलं आहे. आणि तुमच्या आमच्यामुळे चॅनलच्या सेल पण खूप माध्यमातून झालं. मी खूप लोकांपर्यंत पोहोचू शकलो. चला, धन्यवाद. शेवटी शेतकरी बांधवांना या कृषी प्रदर्शनाचा चांगला लाभ व्हावा, फायदा व्हावा, हीच यामागची कन्सेप्ट कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखांची आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी या, सहभागी व्हा. काही सूचना असतील किंवा या ठिकाणी तुमची काही फसवणूक होत असेल तर ते देखील कानावर घाला. कृषी विज्ञान केंद्र शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जे उपाय करत असतात किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. आता 100पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर वेगवेगळे शेतीचे प्रयोग केलेले आहेत. वेगवेगळ्या व्हरायटीज, टोमॅटो असेल किंवा इतर नैसर्गिक शेती असेल, याचं देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचं खरोखरच शेतकरी बांधवांना त्यामुळेच वरदान ठरत आहे. शेतकरी बांधवांनो, या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या, सहभागी व्हा. या ठिकाणी विक्रीला ठेवलेल्या सगळ्या वस्तू पाहून खरेदी करा. काही सूचना असतील तर त्या देखील निश्चित करा आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यालयामध्ये जाऊन देखील तुम्ही तुमच्या सूचना करू शकता. गावाले नमस्कार. शेतकरी बांधवांनो, नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्राला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद लाभलेला आहे आणि हेच वैशिष्ट्य कृषी विज्ञान केंद्राच्या चांगल्या कामाचं आहे, चांगल्या कर्तृत्वाचं, चांगल्या कामाची ही पावती आहे. पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी, गृहिणींनी, तरुणांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. मॅडम नमस्कार. काय, कशा आहात? काय सूचना? साहेब, आमच्या कृषी विज्ञान केंद्राचं कृषी प्रदर्शन कसं आहे? छान आहे. काही उणीव आहेत का? छान नियोजन असतं ब्राह्मणी मंडळाचं. चला, धन्यवाद मॅडम. सगळ्या स्टॉलला भेटी द्या. काही सूचना असेल तर त्या पण निश्चित सांगा. कृषी विज्ञान केंद्राने भरवलेला हा कृषी महोत्सव, या ठिकाणी सहभागी झालेले स्टॉलधारक त्यांना देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आणि या ठिकाणी जे स्टॉलधारक आहेत, येणारे ग्राहक आहेत, त्यांना देखील खूप प्रतिसाद चांगला मिळतो आहे. नवीन व्हरायटीज या ठिकाणी विक्रीला येत आहेत आणि ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी देखील अधिक प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते. पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे इथे प्रतिसाद आहे. शेतकरी बांधवांनो, कृषी प्रदर्शनामध्ये ज्या ज्या वस्तू विक्रीला आलेल्या आहेत किंवा जे पदार्थ विक्रीला आलेले आहेत. साहेब नमस्कार. काय कृषी जो मेळावा आज भरवलेला आहे कृषी विज्ञान केंद्राने, कसा प्रतिसाद, काय सूचना वगैरे? अतिशय सुंदर प्रतिसाद आहे आणि पीक प्रत्याशिका असतील, स्टॉल असेल किंवा इतर गेम असतील, खाद्य संस्कृती असेल, ह्या सगळ्या गोष्टी भरभरून या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील. माझी सर्व शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना सुद्धा विनंती आहे की आवर्जून आपण हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावं. धन्यवाद. नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भरवलेल्या या कृषी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद आहे. लोक समाधान व्यक्त करतात. यावर्षी सगळं काही अलबेल आहे. दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये चांगली काळजी घेतलेली आहे. त्यामुळे या ठिकाणचे येत असलेले शेतकरी बांधव, ग्राहक, महिला वर्ग किंवा जे
हे कृषी प्रदर्शन पाहायला येत आहेत हे सगळं. नमस्कार. कसा प्रतिसाद? चांगला आहे. चांगला आहे. काय सूचना वगैरे? काय नाही आता. चला धन्यवाद. काळजी घ्या. सगळं काही आलबेल आहे, आनंदी आनंद आहे असं या ठिकाणी बोलतात सगळी मंडळी. शेतकरी बांधवांनो, सहभागी व्हा, खरेदी करा, ज्या ज्या वस्तू तुम्हाला आवडतील त्या त्या घ्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.